नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय या दोन्ही मधला जो फरक आहे तो फरक समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप मोठा होणार नाही, जस्ट दोन दोन नाही 5 मिनिटाचा व्हिडिओ होईल आणि हे 5 मिनिटं तुम्हाला TET मध्ये नक्कीच 2 मार्क मिळवून देणार आहे. कारण की क्रियाविशेषण अव्यय या भागावर गेल्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, 5 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी भरपूर उदाहरणं घेणार आहे. मी भरपूर उदाहरणांचा सराव घेऊ, कारण की जेवढे जास्त उदाहरणे केले तेवढा जास्त फायदा होतो, लक्षामध्ये राहतं. ठीक आहे, उजळणी केल्याशिवाय तात्पर्य नाही. आता लवकरात लवकर परीक्षा जवळ आलेली आहे, तर चला पाहू क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यातील काय फरक आहे. त्याआधी एकदा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जास्त वेळ लागत नाही. ठीक आहे, क्रियाविशेषणामध्ये काय आपण या ठिकाणी पाहू. क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत, फक्त त्यांच्यामध्ये लिंग आणि वचनानुसार जो बदल होतो, लिंग आणि वचन याच्यानुसार जो बदल होतो, त्या बदलानुसार ठरवायचं क्रियाविशेषण का क्रियाविशेषण अव्यय. तर बघा या ठिकाणी क्रियाविशेषण आपण पाहू. तो कामापुरता बोलतो, कामापुरता बोलतो. यामध्ये जो कर्ता आहे, या कर्त्याचा लिंग बदला किंवा वचन बदला, आणि हे बदलल्याच्या नंतर जेव्हा ही क्रियाविशेषणाचा बदल घडून येतो, तेव्हा आपण ठरवायचं की तो क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण अव्यय नाही, ते क्रियाविशेषण आहे. बघा, तोच्या ऐवजी आपण लिंग बदललं तर ती होईल. ती कामापुरती कामापुरती बोलते. बदल झाला कामापुरता कामापुरती, म्हणजे याचा अर्थ हे क्रियाविशेषण आहे. त्यानंतर यामध्ये आपण वचन बदल केला, ते कामापुरतं बोलतात, कामापुरते बोलतात. आता आपण बोली भाषेमध्ये आपण काय बोलतो ते लक्षात नाही द्यायचं. शुद्ध मराठी आणि जी सापेक्ष मराठी आहे, खरी मराठी आहे, त्याच्यानुसार चेक करायचं असतं. ते कामापुरते बोलते किंवा बोलतात, कामापुरते बोलतात, ते कामापुरते बोलतात. अशा प्रकारे या ठिकाणी बदल झालेला आहे, क्रियापदामध्ये बदल होतो. क्रियापदात बदल झाला म्हणजे ते क्रियाविशेषण आहे. दुसरं उदाहरण घेतलं तर काय आहे बघा. तो शहाणा वागतो, तो शहाणा वागतो. स्त्रीलिंग केलं तर काय होईल. ती शहाणी वागते, ती शहाणी वागते. अशा प्रकारे यामध्ये बदल होत आहे. तसंच आपण याचा जर वचन बदल केला तर ते शहाणे वागतात, ते शहाणे वागतात. अशा प्रकारे बदल होतो त्याच्यामध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य क्रियापदात किंवा आपण बदल कशात करत आहोत, कर्त्यामध्ये बदल केला की त्या ठिकाणी क्रियाविशेषणात बदल होतो आणि त्याच्या सोबतच त्याचं काय क्रियापदामध्ये सुद्धा बदल झालेला असतो. असा बदल होत असेल तर हे क्रियाविशेषण असते, आणि असा जर बदल होत नसेल तर मग ते क्रियाविशेषण अव्यय असतं. जसं की त्याचं आपण उदाहरण पाहू. तो आताच आला, तो आताच आला, तो आताच आला. करा बरं याच्यामध्ये बदल. ती आताच आली, ती आताच आली. या ठिकाणी आताच यामध्ये बदल झाला का, नाही झाला. ज्या क्रियाविशेषणात बदल होत नाही ते क्रियाविशेषण अव्यय असतात. ठीक आहे, ते आताच आले, ते आताच आले. हे जे आहे बदल होईना झालाय. आपण दुसरं एखादं उदाहरण पाहू.
आता तुम्ही म्हणसाल या ठिकाणी सगळं तो तो ती ती तीच लावतात. आपण या ठिकाणी नाव पण घेऊ शकतो. ठीक आहे, नाव घेऊ या ठिकाणी. कुणाचं नाव घेऊ? संतोष. संतोष नित्य अभ्यास करतो. अभ्यास करतो म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी नित्य येतो म्हणू. नित्य येतो. संतोष नित्य येतो. या ठिकाणी मुलीचं नाव घेऊ. दीपाली नित्य येते. दीपाली नित्य, नित्य म्हणजे नेहमी, नित्य येते. यांच्यामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे हे काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत, ज्यांच्यात बदल होत नाही. दुसरं घेऊ आपण. ते सर्व आता अनेक वचनी करायचं असेल तर तेच घ्यावं लागणार आपल्याला. ते नित्य येतात. नित्य येतात. तर ही सगळी काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत. ही जी आहेत ती काय आहेत? क्रियाविशेषण आहेत फक्त. कारण की यांच्यामध्ये बदल होत आहे, यांच्यामध्ये बदल होत नाही. अशा प्रकारची भरपूर आपल्याकडे उदाहरणं सांगता येतील. सदा. सदा म्हणजे त्याचा अर्थ नेहमीच होतो, नित्यच होतो. सर्वदा त्याचाही अर्थ तोच होतो. म्हणून वाक्यामध्ये ते आला शब्द तर तुम्ही लक्ष देऊन त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणू शकतो. परीक्षेमध्ये आपल्याला काय केलं जातं? पर्याय दिलेले असतात. या ठिकाणी लिहितात 1 नंबर, याला देतात 2 नंबर, 3 नंबरला देतात विशेषण. विशेषण आणि 4 क्रमांकाचा जो पर्याय असतो त्यामध्ये काय देतात? त्यामध्ये लिहितात शब्दयोगी अव्यय लिहितात मुद्दाम. कारण की शब्दयोगी अव्यय जे आहेत ते क्रियाविशेषणासारखेच आहेत. कारण की क्रियाविशेषणापासूनच शब्दयोगी अव्यय तयार झालेले असतात. ते नामाला जोडून येतात. शब्दयोगी अव्यय असं लिहिलेलं असतं. अशा प्रकारचे ऑप्शन देतात तुम्हाला. मग त्याच्यामध्ये गोंधळ होतो. विशेषण लिहू का क्रियाविशेषण लिहू का क्रियाविशेषण अव्यय लिहू? त्यावेळी हे बदल करून पाहायचे. जस्ट फक्त एवढा बदल करून पाहिला की तुम्हाला ओळखू येईल क्रियाविशेषण आहे का क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि नामासोबत असेल तर विशेषण असणार आहे. पण शक्यतो आपल्याला याच्यातून प्रश्न येणार आहेत. चला पाहू आणखी काय उदाहरण. त्या ठिकाणी बघा, तो उलटा चालतो. तो उलटा चालतो. ती उलटी चालते. बदल झाला म्हणून काय आहे? क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण. ते उलट चालतात किंवा उलटे चालतात. उलटे चालतात. अशा प्रकारे आपण याला क्रियाविशेषण असं म्हणू शकतो. खाली. तो खाली जातो. ती खाली जाते. ती खाली जाते. ते खाली जातात. तुम्ही या ठिकाणी कोणतेही नाव लावू शकता. ते खाली जातात. सॉरी, जातात. चला याला किती वाढवलं? भरपूर आहेत क्रियाविशेषण. तुम्ही त्या ठिकाणी पुस्तकामधून सुद्धा त्याची घेऊ शकता. बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरा. भयंकर अभ्यास होईल तुमचा पण. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. TET साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.